रत्नागिरी शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. शिमगोत्सवातील किरकोळ वादाचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जयेंद्र दत्ताराम नार्वेकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी 7 मार्च रोजी सकाळी सुमारे 11 वाजता मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार जयेंद्र नार्वेकर हे आपल्या दुचाकीवरून जेटीकडे बोटीचे काम पाहण्यासाठी जात होते. त्यावेळी संशयित शशांक सावंत आणि संजू यांनी त्यांच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी लावून त्यांना अडवले. यानंतर दोघांनीही त्यांना शिवीगाळ करत चाकूने पाठीवर, हातावर आणि खांद्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात नार्वेकर गंभीर जखमी होऊन खाली पडले. तेवढ्यात रुपेश सावंत उर्फ छोटा भाई हा देखील घटनास्थळी आला आणि त्यानेही चाकूने वार केल्याचा आरोप आहे. घटनास्थळी गर्दी वाढू लागल्याने तिन्ही आरोपी तेथून पळून गेले. दरम्यान हा हल्ला शिमगोत्सवातील एका किरकोळ वादातून झाल्याचे समोर आले आहे. 1 मार्च रोजी दत्त मंदिर भाटीमिऱ्या येथे पालखी कार्यक्रमासाठी मंडप उभारत असताना झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने घेतले असून शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान रत्नागिरी शहरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.